महानगरपालिकेची हंडी आहे ती आम्हीच फोडणार. त्याच्या आधी जे होते त्यांनी मुंबईला काही दिलं नाही आणि मुंबईला लुटण्याच्या पापाची हंडी देखील आम्हीच फोडणार आणि आम्ही त्यांना फोडणार आहे असं बोलतो. आणि मुंबईला लुटणारा लोकांची पापाची असं ते कुठे बोलले? ठाण्यात? बरं, ते घाटकोपरला बोलले, ठाण्यात, बरं का, ठाण्यात. मुंबई आणि ठाणे लुटणारे त्यांच्या सरकारमध्ये, मुंबई आणि ठाण्याची लूट करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत. मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 90,000 कोटीच्या ठेवी, 90,000 कोटीच्या ठेवी जवळजवळ या आमच्या काळात ठेवल्या गेल्या. ती काय मुंबई लुटल्यामुळे? 90,000 कोटीच्या ठेवी जे सरकार किंवा जी पालिका ठेवते ती लुटल्यामुळे ठेवली का आम्ही? आणि ह्या 90,000 कोटीची लूट तुम्ही केलीत. नंतर नगरविकास मंत्री सध्याचे जे आहेत किंवा मुख्यमंत्री जे होते त्यांनी 2 लाख कोटीची कामं दिली मधल्या काळात. 2 लाख कोटी. तिजोरीत पैसे नाहीत, कोणाला कोणती कामं दिली याचा पत्ता नाही, पण त्या 2 लाख कोटीवरचं 25% कमिशन त्यांच्याकडे पोचलं आहे. त्यात फडणवीस यांचे लोकसुद्धा आहेत. कोणी लुटली आहे महानगरपालिका हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. आणि लुटमार करणाऱ्यांच्या हंड्या फोडत तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरताय. ज्यांनी मुंबई लुटली त्यांच्याच हंड्या आपण फोडताय. हंडीमध्ये दही लोणी जे आहे ते ज्यांनी ओरपून खाल्लं आहे त्यांच्या हंड्या आपण फोडताय. याला काय म्हणायचं? देवेंद्र फडणवीस आपण जे तुमच्या आसपास चोर दरोडेखोर लफंगे आहेत बरं का, त्यांना पाठीशी घालू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. आणि मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे? हां, गौतम अडाणी कोणाची हंडी फोडतो? हे गौतम अडाणीची हंडी फोडणारे लोक आहेत. गौतम अडाणीच्या हंडीमध्ये जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत. हे आम्हाला काय सांगताय? धारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्त्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र फडणवीस आमच्यावर टीका करतायत, आरोप करतायत. हा सगळ्यात मोठा जोक आहे. ट्रम्पनंतर, प्रेसिडेंट ट्रम्पनंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. निवडणूक आयोगाचे आज पत्रकार परिषद आहे. तुम्ही सांगताय की जुना निवडणुकांच्या मतदार यादीमध्ये जी अनियमितता होती, आरोप जी करतायत ते भविष्यात काही आरोप आक्षेप असेल तर आधीच कळवा. बघा, 2024च्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते. मी काल एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल. आपण ते पाहिलं नसेल तर पहा आणि मग मला प्रश्न विचारा. काल मी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक आयुक्तांवर. 2024 साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. ते कुठे गेले? राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं. तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं, गद्दारांना दिलं, घटनेविरुद्ध जाऊन. आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. मी त्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे. त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. जगदीप धनखड जसे दिसत नाही आहेत तसे राहुल गांधींनी हल्ला सुरू केल्यापासून, आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून मतचोरी प्रकरणात 2024 पासून हे तेव्हाचे आयुक्तांनासुद्धा लोकांशी बोलण्यापासून, मत व्यक्त करण्यापासून थांबवलेलं आहे. कदाचित ते दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही. नारायण राणे काल म्हटले की आम्ही विरोधकांचं सगळ्यांचे दुकान बंद करून आणि चावी तुमच्याकडे देणार. चावी तुमच्याकडे कोणाकडे देणार चावी? कोण नाही, नारायण राणे काल दहीहंडीमध्ये रामपत्राची दहीहंडी. बघा, हे सगळे दहीहंडी वीर आहेत.
हे जे सगळे आहेत ना, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस वगैरे, दहीहंडीचे वीर आहेत सध्या सगळे. त्यांच्या हातातली मुरली वाजवत ते फिरतात. मी बोलतोय ना, नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत 3 वेळा बंद झालं. ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं, मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद केलं. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगत आहेत. जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसे ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगत आहेत. त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल. मी वारंवार सांगतोय, नारायण राणे यांनी आपल्या वयाचं भान ठेवावं. त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे. आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये. ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा. त्यांच्या तोंडीची भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची. आता ते काँग्रेसमध्ये गेले, मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते, तिकडे ही भाषा शोभत नाही, लोक हसतात. ही भाषा शिवसेनेत शोभते. बोला. एकनाथ शिंदे असे म्हटले, संजय राऊत यांना 440 व्होल्टचा झटका दिलेला आहे, ते अजून त्या झटक्यातून सावरले नाही आहेत, म्हणून त्यांना त्यांचं संतुलन बिघडले आहे. ठीक आहे ना, बोलू त्यांना कोणाला काय झटका आहे. आणि संजय राऊत कसे ताटपणे उभे आहेत, कोणालाही न घाबरता. तुमच्यासारखे डरपोक लोक आम्ही नाही आहोत पळून जाणारे ईडीला, CBIला, पोलिसांना. गद्दार नाही आहोत ना आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला जो झटका आहे तो स्वाभिमानाचा झटका आहे. चलिए. निवडणुकीमध्ये